श्री काशीखंड अध्याय 28. श्री गणेशाय नमः. मग संघटले दोघे अंगासी, दोघे प्रवर्तले मल्लयुद्धासी. चरण प्रहारे ताडिती भूमिसी, तेने पडिल्या महाहरी. लाविती कळा हानिती कोपरी, वज्रमुष्टी ताडिती शरीरी. महात्राणे आदळीती धरेवरी, शैल जैसे एकमेका. ऐसे जे का महावीर, एकाहुनी एक बळी थोर. भिडती लक्ष संवत्सर, मल्लयुद्धे समरी समरी ते. मग सहस्रनयन देवेसी, भिडो आला असुरांसी. तुंबळ युद्ध झाले उभयतांसी, ते सांगता वाटे आश्चर्य. पडिला छत्रांचा अंधकार, रजे झांकला दिनकर. दळाधिपती मुचुकुंदवीर, महाबलाढ्य तो एक. युद्ध मांडले महाघोर, तेथे मिळाला देवभार. परी तो तारक महासूर, अजिंक्य सकळ सैन्यासी. मग पाला निला ऐरावती, तेथे मुख्य नायक सूरपती. मेषावरी बैसोनी महादीप्ती, कृशान पातला. महिष वाहन महाअद्भुत, तयावरी बैसून याला कृतांत. राक्षसांसहित निरतीनाथ, सुकर वाहन तो आला. पश्चिमेचा आला वरुणवीर, जो कर्दम ऋषीचा कुमार. पालानुनिया मगर थोर, आला युद्धासी. शशक याने आला मारुत, जो महाप्रतापी कश्यपसूत. उत्तरेचा शीतकर अत्रिसूत, आला धावत मृगवाणी. ऐसे आले दिक्पती, परम अद्भुत बळ शक्ती. परी तारकासुराची सामर्थ्य गती, न तुळे कौणासी सर्वथा. देव आणि असुर थोर, दोघांचा पितर परी. माता वेगळ्या म्हणून महामस्तर, दिती आणि अदिती म्हणून लागली दोघा फळी. ते निवारेना कोणे काळी, जे दैत्य उद्भवती महितळी. ते वेढिती अमरपुरा. आता असो हे युद्ध चरित्र, झुंजता झाला मांधात्र पुत्र. ते न सांगो तरी धर्मशास्त्र, क्षेत्र धर्म पवित्र सांगणे पडे. ऐसे देव दैत्यांचे युद्ध दारुण, बहुत दिवस झाले निर्वाण. मुचुकुंद झाला बलक्षीण, भिडला युगे 28. 28 युगे अहोरात्र, झुंजला माधा त्याचा पुत्र. देवांची आकरी शस्त्र, उरले नाही ते काळी. मग मुचुकुंदासी आशीर्वचन, निद्रा देते झाले देवगण. निद्रा भंगील तो दग्ध होईल पूर्ण, जागृती ईश्वर भेटेल. मग मुचुकुंदासी म्हणती प्रमथ, निद्रे अंती भेटेल वैकुंठनाथ. तैची नेत्राग्नीने पराभविसी समर्थ, काल यवण दैत्य तो. मग देवी सांडिली अमरावती, गेले मंदराचळाप्रती. दैत्य झाले जी अधिपती अमर भुवनाचे. सिंहासनी बैसला तारकासूर, प्रजापाळी जैसा वज्रधर. तयाहुनी विशेष तारकासूर, भोक्ता इंद्रपदाचा. तारकासूर म्हणे राहू कपिस्कंधा, आपण पराभविले मुचुकुंदा. आपणाहुनी भोगते अमरपदा, नसती त्रिभुवनी सर्वथा. देवा लंघविले उपवन, राज्य भ्रष्ट केला सहस्रनयन. आता शस्त्र करी धरी देवगण, ऐसा नाही भुवन त्रयी. तुम्ही जावे पाताळ भुवनी, शेष काढावा पृथ्वी पासूनी. तुम्ही रक्षावी मेदिनी आपले निज सामर्थ्ये. तव बोलले हिरण्यक्ष असुर, पाताळ भ्रष्ट केला फणीवर फणीवर. तुम्हासी न कळता हा विचार, संपादिले कार्य कवणे रीती. मेदिनी टाकिली सागरी, महाभय पळाले शेषहरी. क्षिती धरिली दिशा कुंजरी, आपुलेनी पुरुषार्थे. ऐसे पराभविले देव समग्र, पदी बैसले महासुर. मग प्रमथी मांडिला विचार, सुरेंद्र गुरुसी एकांती. गुरुसी म्हणे वज्रधर, तारकासी निवटी ऐसा नसे विस. गुरु म्हणे हा दीर्घ विचार, पुसावा जाण चतुर्मुखासी. तव बोलता झाला दिनकर, ब्रह्मयाचा वरद पुत्र तारकासूर. तरी त्याचा जो मृत्यू विचार, विधी न कथीची तुम्हासी. मग बोलिला बृहस्पती, आता सर्वही स्मरा लक्ष्मीपती. तया वांचुनी असुर शांती, कोणे काळी न होय. मग देव गेले क्षीरसागरी, त्याही प्रार्थिला तो श्रीहरी. म्हणती तुझ वांचुनी गा असुरारी, परमत्राता कोण असे.
तुम्हा वाचुनी ऋषिकेशा देवांसी झगटली उत्तर दशा विनाश काळ तो क्षोभला कैसा अमर पदासी आता धावणे कीजे मुरारी देवा थोर गांजले असुरी तारकासुरे अमरपुरी केली राजधानी सर्वांपरी ऐसा समस्त देवगणी मनोभावे स्तविला चक्रपाणी तो वाचा झाली गगनी क्षीर समुद्री ते धवा तारकाची या ऐश्वर्याचे कारण जव आले नाही अवसाना लागुण तो वरी ब्रह्मा हरिहत्री नयन अशक्त जाणा त्यापुढे वीर्याचा पवित्रू जय उद्भवले षडवक्रू तो तारकासुराचा शत्रू फेडील संदेह ऐसी वदली आकाशवाणी मग विचारिले देवगणी भोगारूढ असती लहर भवानी सजगती ए समयी परी कुमर शिववीर्याचा नव्हे उदरी भवानीच्या तियेसी शाप असे पृथ्वीचा हे कथा भविष्योत्तर पुराणी देवांसी जावया हाची समय शिवसुता वाचुनी नाही जय तो तारकाचा करील क्षय हे भविष्य पूर्वीचे मग देवी पाचारीला कृषाण त्यासी आज्ञा करी सहस्त्रनयन शिवासी चेतवावा पंचबाण वीर्य द्रववावे बहु प्रयत्ने मग त्या कैलास भुवनी देव आज्ञेने जाता झाला वनी रूप घेतले पालटुनी मयुराचे ते धवा 2 सहस्त्र संवत्सर सुरती होती गौरीहर तीही देखिला जी मयूर तांडव नृत्य करिता तो पिछे वाजवी नाना वृत्ती जैसा कोकिला कंठश्रुती तेने सकामचे ते पशुपती सुरती विशेष ते धवा मग शिवे अव्यरुणी दाक्षायणी चित्त स्थिराविले मयूरध्वनी अकस्मात द्रवले शूलपाणी वीर्य पडले क्षितिवरी ते मयूरे देखिले दृष्टी तेने वीर्य झेलिले चचुपुटी ते सामाऊनी पोटी अदृश्य झाला क्षणार्धे मग उठिली भवानी कामे रत होती दाक्षायणी तिने वीर्य देखिले नयनी पडता अवनीवरी ते वीर्य देखोनिया गौरी अति क्रोधायमान झाली धरेवरी म्हणे भलागे चाळविला त्रिपुरारी लंपट मेदिनी कैसी तुवा अभिलाषिला माझा पती म्हणून शाप घेई माझा क्षिती तुझ भोगीतील बहुत भूपती चंद्रार्कवरी पाहे पा मग पार्वतीसी म्हणे मेदिनी म्या नाही अभिलाषिला शूलपाणी विना दोषे दाक्षायणी शापिले त्या मज लागी आता तू शाप घेई माझा तुझे उदरी नाही पुत्र प्रजा पुत्र होतील हो वृषभध्वजा तुझ विरहित दाक्षायणी आता असो हा विस्तार वीर्य घेऊन गेला मयूर गरोदर झाला वैश्वानर शुचिष्मती सूत तो अमोघ वीर्य त्या शिवाचे एक हैमवती पात्र तयाचे शरीर क्षीण झाले वनीचे वीर्य तेजे करुनिया तव सप्त ऋषींच्या अंगणा प्रयागी आल्या माघ स्नाना अरुंधती वेगळी करुणी जाणा इतरा तेथे पातल्या पुलस्त्याची प्रीती क्रतूची संतती अंगिराची नामे स्मृती गुरुमाता ती होय मरीची देवाची संभूता अत्रीची अनुसया पतिव्रता दक्षरायाची प्रसूता ऐशा त्या साहिजनी स्नाने करुणी त्रिवेणीसी जडत्वे पीडल्या त्या मानसी त्यांनी आलिंगिले अग्निसी साहिजनींनी ते धवा तव त्या उत्पत्ती प्रलयद्वारे संचार केला वैश्वानरे तो दिसती झाली दीर्घ उदरे सहिजनींची तव त्या साही झाल्या भयातूर म्हणती आमुचे स्वामी तपस्वी थोर ऐसे विपरीत देखुनिया साचार होतील परम क्रोधायमान ते आम्ही नेणो पर पुरुष भोग नाही वर्तलो आण मार्ग नित्याचारी असता हा योग घडला कैसा नेनवेची मग त्या भिवोनी स्वामीसी साहिजनी आल्या वाराणशीसी स्नाने सारुणी मणिकर्णिकेसी भावे पूजिला विश्वनाथ मग त्या जान्हवीचे तिरी उदरे चिरिती साही सुंदरी गर्भ सांडिले कुपा माझारी काशी स्थळी पै मग त्याही केल्या लिंगस्थापना
तेने शुद्ध झाल्या ऋषी अंगणा, मग त्या जात्या झाल्या भवना. सप्त ऋषी मंडळा माझारी, मग ते षड्रर्भ क्षण मात्रे. एक पिंड षड वक्रे, द्वादश भुजा द्विपाद ही गात्रे. उद्भवली तयासी ऐसा शत एक संवत्सरी, गर्भ आकारला कूपनीरी. तव तो नारद मुनीश्वरी, देखिला तेथे श्रनेत्री. म्हणे हा तव शिववीर्याचा, कुमार होय पार्वतीचा. हा पूर्ण शत्रू होय तारकाचा, उद्भवला कूपा माझारी. तव नारद सांगे भवानीसी, स्तनपान दिजे पुत्रासी. मग भवानीने तयासी, लाविले स्तनी ते धवा. भवानी पयाची झाली मुक्ती, तेने उद्भवली अद्भुत शक्ती. विकट आकारली मूर्ती षडाननाची तत्काळ. तो भवानी शंकराचा जाण कुमार, जो दैत्यवण छेदावया कुठार. त्यासी त्रिपुरांतक त्रिशूळधर, देत सुनाभ शस्त्रासी. ऐसा निकट तो श्यामकर्ण, षण्मुख अष्टादश लोचन. द्वादश भुजा रुद्रनंदन, उदेला तो अवनीवरी. षडाननी शशीदीप्ती, असंभाव्य आयुधे अगाध शक्ती. भारी त्रिपुंड शुभ्र विभूती, मयूरवाहन शोभतसे. करी खड्ग त्रिशूळ, गदा कोदंड चक्र विशाल. शंख स्फुरणी मुखमंडळ, शिवनाम घोषे गर्जतसे. तयासी देखोनी गौरी हर, प्रेमे आनंदली थोर. उचंबळले सप्तही सागर, आनंदे करुणी. मग जानुवरी बैसवुनी षडवक्र, शिवे तया उपदेशिला मंत्र. महामारी निवारण विचित्र, आणि नानाविध युक्ती युद्धाच्या. मग त्या मंदर पर्वती, आनंदले देव सूरपती. कल्पद्रु मातळी क्षुधाथी, वर पडती जैसे. मग बृहस्पती आणि वज्रधर, त्याही प्राथिला तो शंकर. मग आणिला तो कुमार, युद्धा कारणे समरंगणी. मग स्वामीसी करुणी प्रदक्षिणा, पूजिला षोडशोपचारी जाणा. म्हणे यजमान होई षडानना, सर्व प्रथमांचा अधिपती. तुम्ही मुख्य जी दळा माझारी, तारक वधिजे आता झडकरी. देवांसी दौडिले गिरी कंदरी, 28 युगे पर्यंत. उठा जी वेगे विकट मूर्ती, थोर गांजिले आम्हा दैती. शेष पळवून या वसुमती, राखिली असुरी सामर्थ्ये. ऐसे ऐकोनी वचन, कोपारूढ झाला षडानन. द्वादश भुजा करीती स्फुरण, आरक्त नेत्र विकासले. मग ते मंदर पर्वताहुनी, सर्व आले अमर भुवनी. महायुद्ध मांडिले समरांगणी, तारकासुरासी. भार सज्जिले महाअसुरी, वाद्यध्वनी थोर गजरी. काहाल सनया रणमोहरी, महानादे योमी गर्जती. मग तारके पाहून या सुमुहूर्त, बाहेर निघाला त्वरित. तेव्हा मुकुट झालेसे गलित मस्तकींचे. पुढे केला तो सेनाधिपती, तो ताल जंघा बळाधिपती. अश्रूर पावले शीघ्रगती, देव सैन्यावरी. सैन्याधिपती होताची शिवकुमार, तेने बल सागर झाला सुरेश्वर. अशक्त झाले महाअसुर, स्वामीची या बळे करुणी. तरणी तेजे जैसा तृणांकुर, वाढता होतसे मंद विस्तार. मग पावलिया जलधर, मानिजे सुख तयांनी. तैसे तारके तृणासमान, मानिले होते सर्व देवगण. तैसे स्वामी तेजे करुण, असुर तृणासमान मानिले. तव स्वामीने त्रहाटीला डमरू, मग देवांचे पुढारले भारू. सेनाधिपती कृतांतवीरू, आणि वरुण तोही पराक्रमी. दोन्ही दळे मिळाली युद्धी, तारक आणि स्वामी दोघे दळाधिपती. जाणो एकवटले सप्तही उदधी, प्रलयकाली समस्त. लोटले कुंजरांवरी कुंजर, यांवरी रथभार. वारुमावरी लोटती अश्वभार, पदातियांवरी पदाती. एकमेका ताडिती महाअसुर, यम वरुण आणि कुबेर. तेथे झाले हो गिरीवर, दैत्य कलेवरांचे. तेथे मोडला दैत्यभार, असुरांसी झाला हाहाकार. मग दैत्य कथिते झाले विचार, तारकासुरासी.
तेने क्रोधावला तारक दैत्य, तो रणभूमीसी आला शिवदूत, मयूरवाहणी मिरवत देव भारेसी. मग मिळाली सैन्ये दोन, रजे झांकोळला दिनकर जाण, हाके कोंदले त्रिभुवन, उलंडू पाहती सप्त सिंधू. तव उठावला जो महाप्रौढीचा अतिघण, त्यावरी लोटता झाला वरुण, कर्दमसूत बलाढ्य तो. मग स्वामीने डमरू त्राटीला, तेने मेरू थरारला, थोर प्रळय प्रवर्तला सर्व जणांसी. एकमेकाहुनी आगळी शक्ती, ताल जंघ मूर्छित पडिला क्षिती. मग असुरी जोईली युक्ती पळावयाची, मग कोपला तो महाबाहू, जो शरीरे विण प्रौढीचा राहू. म्हणे जळाधीशा पाहू, तुझी अगाध शक्ती अनिवार. राहुसी देखोणी समरांगणी, तव पुढे धाविनला वज्रपाणी. दोघा झाली थोर संघटनी, शस्त्र घाई परस्परे. आणि तला वज्र प्रहार, जैसा पर्वतावरी गिरीवर. त्या महाप्रहारे तो असुर, मद झाला एक क्षण. तव उठावला दैत्य महाकृतांत, साहे साहे वज्रधरा म्हणत. तव आडवा झाला सूर्यसूत, यमराव विख्यात जो. तव यम आणि महाकृतांत, युद्ध करीती अद्भुत. ते विस्तारे सांगता बहुत, वाढेल ग्रंथ विस्तर. ऐसे ते दोघे महावीर, एकमेका ताडिती निष्ठुर. कृतांत पाडिला महासुर, यमराये ते ठाई. ऐसा पाडिला तो कृतांत, विजयी झाला सूर्यसूत. तेची गुण नाम झाले कृतांत, यमधर्मरायासी. ऐसा पाडिला जी दैत्य, रुधिर प्रवाही प्रेते वाहती बहुत. की ते मीन तळपत महाजळ डोही. ऐसे मारिता महाअसुर, रुधिरे माखले सूरवर. की ते जैसे ब्रह्मतरुवर, वसंत काळींचे शोभायमान. दैत्य पराभविले रणभूमी, सूरवर विजयी झाले संग्रामी. महावाद्ये गर्जती योमी, देवदळाची निरंतर. देवी पराभविले महाअसुर, जयवंत झाला शिवकुमार. मग विचारी तसे तारकासुर, राहू हिरण्याक्षांसी. त्यांसी वदे तारकासुर, आता मी मारीन शिवकुमार. मग जे जे प्रौढीचे महासुर, ते पाचारिले जवळीके. बाहुका आणि तो अश्वमुख, तालजंघ आणि हिरण्याक्ष. खगरोमा आणि चाणक्य, क्रौंच महाद्भुत जोका. ऐसे मिळून या असुर, मग त्याही वेढीला तो शिवकुमार. मुख्य नायक तारकासुर, कीर्ती कार्तिक स्वामी प्रती. कृष्ण पक्षीच्या जैसा तारा, निरभ्री दिसती ज्योतिकारा. तैसे बाण प्रेरिता असुरा, संख्या नसे पाहू आता. बाण दाठीचे पडले अंधारे, चंडवात उद्भवले पिसारे. तेने क्षितीहुनी उडाली कलेवरे, योमी भरली ती. मग काय करिता झाला स्वामी कार्तिक, तेने अतिमान स्फुरिला शंख. जैसा जळे शांत होतसे पावक, तैसे तेने विराले ते बाण. मग दैत्य देखिले जी दृष्टी, त्रिशूळाची सोडिली मुष्टी. त्रिशूळ येता देखिले योमपुटी, महासुरी ते धवा. तोण साहवेची त्रिशूळ प्रहार, असुरा आकांत ओढवला थोर. रणांगणी आटिले असुर कोटी एक. ऐसा जाणुनी महाआकांत, तारक उठावला शक्तिमंत. तेने पाचारिला शिवसूत, मग बोलू आदरिले तयाने. तारक वदला स्वामी प्रती, तुम्ही चर्चावी हो भस्म विभूती. समरी ते युद्धाची गती, काय जाणा मूढ तुम्ही. म्हणे स्वामी तुझी षडवक्रे, द्वादश भुजांची जी गात्रे. रुंडमाळेची मुंडी पवित्रे, पूजिन आता मी ये वेळी. ऐसी तारक वदता वाणी, स्वामी कैसा देखिला तेने नयनी. जैसा महात्मासी तरणी, दृश्य होतसे उदयाचळी. की जैसा त्रिपुरे देखिला त्र्यंबक, की कर्पुरासी दृश्य होय पावक. तैसा देखिला कार्तिक, तारकासुरे स्वर्णयनी. जैसी वदता तारकासुर वाणी, तो असुर कैसा पाहिला स्वामींनी. जैसी महाव्याघ्रे हरिणी
अकस्मात देखिजे, की शरभे सिंह देखिला भयानक, की मृगेंद्रे देखिला जंबूक, की सुपर्णे कंद्रुसूत देख लक्षिजे नेत्री त्यापरी, की शार्दुळे देखिले कुरंगा, की विनता सूत देखे उरगा, की सिंह देखे मातंगा, तैसा देखिला तारक तो. मग तारक वदेगा शिवसुता, कोण वारील रे तुझ मारिता, व्रथाची का वधविसी आता, बापुडे हे सुरगण. ऐसे वदला तो तारकासूर, परी न बोले स्वामी प्रत्युत्तर. जैसे तृण लक्षिता गिरीवर, म्हणा माझी न गणी सर्वथा, तारक म्हणे रे षडानना, आता साहे माझी बाणा. मग विंदले अष्टादश लोचना, सप्तबाणे करुणिया. जैसा शुष्क तृणे हाणितला कुंजर, की द्रुमलतेने गिरीवर, तैसा न मानीच तो शिवकुमार, बाणता तारकासुराचे. मग तो क्रोधावला शिवनंदन, तेने प्रहारिले द्वादश बाण, ते तावरीच्यावरी खंडन, केले तारके निज सामर्थ्ये. मग तारके सोडिले बाण सहस्त्र, परम तेजस्वी अस्त्र योगे तीव्र, तेने गज बजिले सूर, नावके घाबरले ते काळी. मग कोपला तो शिवकुमार, तेने चापासी लाविला त्रिमुख शर, तारकाचे रथ वारू सत्वर, छेदुनी पाडिले ते धवा. यानंतरे कोपला दैत्य, खड्गे ताडिला तो शिवसूत, मयूर प्रहरुनी निश्चित, विरथ केला स्वामी पै. आता अत्यंत मांडिले निर्वाण, दोघे करिते झाले संधान, अष्टही दिशा पृथ्वी गगन, व्यापिले बाणे करुणिया. जैसे शब्द प्रसवे आनन, तैसे तुनी रांतुनी अमोघ प्रसवती बाण, ना तरी वृष्टी करिता जैसा वरुण, अमित धारा वर्षत, थोर लाग वेगे बाण सुटत, जेवी अभि सौदामिनी कडकडत, उसळती बाण तेव्हा अद्भुत, तेने दग्धली नक्षत्रे संपूर्ण. ते संघटन होतसे बाणा, वन्नी स्फुलिंग उसळती गगना, तो प्रळय होतसे उडुगणा, रिचवती धरा मंडळी. योमी सुटली या बाण ज्वाळा, तेने कंप सुटला ग्रह मंडळा, अष्टदिशांची आही अचळा, पोळती त्या मात्रका. तप्त झाले सप्तही सागर, तेने उकडूनी मृत्यू पावले जलचर, ऐसे तारक स्वामीचे शर, सुटले तेव्हा असंख्यात, कंपायमान पृथ्वी थोर, गर्जना करीती सुरासुर, ऐसा प्रलय मांडिला घोर, स्वामीने तारकासुरासी. शशी सविता पडिले आवती, खंडिली मारुताची गती, रथ भ्रमता ते बाणावरती, चक्राकार नभी. मध्ये खेचरा होतसे वळसा, दोघेही पडिले घोर आवेशा, क्रोधे ग्रासू भाविती आकाशा, उलतो पाहती भूगोळ. तारले कुलाचल मेरू, माघारे ओसरले देव सुरू, मर्यादा सांडुनी सागरू, रिघाला क्षिती पोटी. विद्युलते समान बाणांची तोंडे, ती असुरांची करीती शतखंडे, तारकाचे बाणही निधडे, परी न गणी कार्तिक तो. एकाचे चरणा आणि एकाचे शिर कमळा, बाणा सवे नेती नभमंडळा, किंवा ते चारा घेऊनी आपुल्या बाळा, क्रमिता ती पक्षीश्वर. स्वामीचे शर कापिते दैत्यांत, तेने शिरे आणि धडे भिन्न होत, सरिता दाटल्या अद्भुत, शोणिताया त्या ठाई. अश्वगजांची कलेवरे, ओसने दाटली अपारे, ऐसा प्रळय शिवकुमरे, मांडिलासे रणभूमी. शिर कमळांचे रोमांचळ, तेची शोणित नदी माझी शेवाळे, तेथे महामगर मीनकुळ, गजाश्व मुखेची. आकाशाहुनी पडती शर, ते उभे रूपती पिसार, तेची दर्भ नदी तीरी साचार, रुधिरे करुणी सार्द्रते. तोडिला दैत्यांची अंगे, जैसी खचिली गिरीची महाशृंगे, ऐसे रण केले अनन्य रंगे, शिवसूते ते ठाई. आता श्रोते हो गरिमा युद्धाचा, एवढा प्रताप स्वामीचा, ठावनुरेची असुरांचा, जेवी पर्जन्य निक्षेपी धुळीते. स्वामी वदेरे तारका, केवी पळविलेसी अमरनायका, जैसा सिंह गर्जता जंबुका, निघती पोटी पाय त्याचे. मग तारक वदे शिवपुत्रा,
तू यत्ने रक्षी आपुले शरीरा, आता गलित करी नरे जैसा तारा, रिचवती अवनीवरी मग तारके सज्जिले शरासण, चापी प्रयोजिला प्रचंड बाण, करावया खंडण स्वामीची या शरीराचे, सुटली धनुष्याची मुष्टी, बाण संचरला योमपुटी, वनी ज्वाळांची करीतसे वृष्टी, तो खंडिला स्वामीने, मग स्वामीने जैसा व सहस्र कर, चापी योजिला दिव्य शर, जेने क्षया पावविला अंधकासूर, महादेव हस्ते. तो बाण सुटला गगनोदरी, दग्ध करोणी पाडिला पृथ्वीवरी, षण्मुखे देखिला समोरी, मृत्यू उरग जैसा का, आता सर्वज्ञ जी स्रोतोत्तमा, दोघे निर्वाण संग्रामा, ते कथा परिसता नाशी, कल्मषणामा म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे तारकासूर युद्धे षण्मुखन्म वर्णन नाम अष्टार्विंशतितमाध्याय. शुभं भवतु. श्रीरस्तु.